नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमी चियाची ऐसे मी म्हणे. या निवाडा तत्वज्ञ जाणे, जया गीतार्थू हाती. ज्ञानेश्वरीतील अध्याय 10 ओवी क्रमांक 39. 10व्या अध्यायाच्या प्रास्ताविकामध्ये गीतेत येथवर कोणकोणते विषय येऊन गेले याचा एक आढावा ज्ञानदेव घेतात. रणांगणावर प्रत्यक्ष उभं राहिल्यावर समोर सारे आपलेच आप्त बांधव पाहिले आणि अर्जुनाच्या मनात विषाद उत्पन्न झाला. हा पहिल्या अध्यायाचा विषय. आपलं कर्तव्य काय हा त्याचा प्रश्न. त्यानिमित्तानं दुसऱ्या अध्यायात निष्काम कर्माचा विषय आला आणि त्याच्याबरोबर सांख्यांचा ज्ञानमार्ग आणि कर्मातला बुद्धियोग यांनाही स्पर्श झाला. तिसऱ्या अध्यायात केवळ कर्माचं विवरण आलं तर तेच कर्म चौथ्या अध्यायात ज्ञानाशी जोडलं गेलं. 5व्या अध्यायात योगाचा मार्ग सूचित झाला तर 6व्या अध्यायात आसनापासून त्याची सारी अंग स्पष्ट करून अखेर समाधीमध्ये जीवात्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य कसं साधलं जातं त्याचं वर्णन आलं. 7व्या अध्यायात 4 प्रकारचे भक्त हा मुख्य विषय होता आणि अखेरीस अर्जुनानं 7 प्रश्न विचारले. त्या सर्वांची उत्तरं 8व्या अध्यायात आली आणि शरीर सोडण्याच्या वेळी योग्याची मनोभूमिका काय असावी याचं दिग्दर्शन झालं. असा हा 8 अध्यायांचा धावत परामर्श घेतल्यावर 9व्या अध्यायात काय सांगितलं गेलं हा विषय आल्यावर ज्ञानदेव जणू थोडे थबकतात. महाभारताच्या 18 पर्वांचं समग्र सार या गीतेत, तर गीतेच्या 700 श्लोकातलं अवघड रहस्य या एका 9व्या अध्यायात आलं आहे असा त्यांचा अभिप्राय आहे. अशा या 9व्या अध्यायाचं महत्त्व कोणत्या शब्दात सांगावं? राम आणि रावण परस्परांशी कसे झुंजले? तर राम आणि रावण झुंजले तसे असं म्हटलं जातं. ज्ञानदेव त्याचा उल्लेख करून या ओवीत म्हणतात, त्याप्रमाणे 9व्या अध्यायातलं भगवंतांचं बोलणं कसं? तर भगवंत 9व्या अध्यायात बोलले तसं असं मी म्हणेन. गीतेचा सारभूत अर्थ ज्यांच्या बुद्धीला आकलन झाला आहे असे तत्वज्ञ पुरुष हा निर्णय समजू शकतील. 9व्या अध्यायाचं महत्त्व समजून घेताना आपण त्यातल्या भक्तीशी थांबून चालणार नाही असा एक इशारा ज्ञानदेव इथे देत आहेत. समग्र गीतार्थ जाणणाऱ्या तत्ववेत्या पुरुषांना 9व्या अध्यायाचं आगळं वेगळं महत्त्व कळेल असं ओवीच्या उत्तरार्धात म्हटलं आहे. त्याकडे आपलं दुर्लक्ष होता कामा नये.